नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गलांटे बेडूकरच्या वतीनं आजच्या या सदरामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आज आपण चर्चा करणार आहोत साप्ताहिक चालू घडामोडीचं ते सदर, जे 8 जून ते 17 जून पर्यंतच्या चालू घडामोडी संदर्भात आहे. ठीक आहे. कॅनडामध्ये G7 शिखर परिषद. कॅनडाच्या नव्याने शपथ घेतलेल्या पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित 51वी G7 नेत्यांची परिषद रॉकी पर्वतात जागतिक संकटावर चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आली. नेत्यांनी महत्वपूर्ण खनिजे, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम संगणन, जंगलातील वणवे, स्थलांतरितांची तस्करी आणि आंतरराष्ट्रीय दडपशाही यावर 6 संयुक्त निवेदने प्रसिद्ध केली. युक्रेन आणि इराण संघर्षावरील तणाव चर्चेत वर्चस्व राखत असताना अमेरिकेच्या विरोधामुळे आणि 16 जून रोजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या लवकर निघून जाण्यामुळे एकसंध सामूहिक राजीनामा प्रसिद्ध झाला नाही. ट्रम्प यांनी रशियाच्या 2014 मधील G8 मध्ये पुनर्प्रवेशाचे समर्थन करून सहयोगी एकतेवर परिणाम केला. अतिथी देशांचे नेते भारताचे पंतप्रधान मोदी आणि युक्रेनचे झेलेन्स्की यांच्यासह उपस्थित होते, जे व्यापक भूराजकीय सहभाग दर्शवते. युरोपियन युनियनकडून रशियन गॅसवर बंदीची योजना. युरोपियन कमिशनने 2027 च्या अखेरीस रशियन गॅस आणि LNGच्या टप्प्याटप्प्याने कायदेशीररित्या बंदी घालण्याची योजना आखली आहे. 1 जानेवारी 2026 पासून सर्व नवीन करार आणि स्पॉट व्यवहार थांबवावे लागतील. 17 जून 2025 पूर्वी स्वाक्षरी झालेले अस्तित्वात असलेले अल्पकालीन करार 2026च्या मध्यापर्यंत संपुष्टात आणले जातील आणि दीर्घकालीन करार 1 जानेवारी 2028 पर्यंत संपुष्टात आणले जातील. हा प्रस्ताव हंगेरी आणि स्लोवाकियाच्या विरोधाला बगल देण्यासाठी व्यापार आणि ऊर्जा कायद्यांचा वापर करून तयार करण्यात आला आहे आणि त्याच्या मंजुरीसाठी पात्र बहुमताची आवश्यकता आहे. यात LNG टर्मिनलवरील संबंध, अनिवार्य करार पारदर्शकता आणि विद्यमान करारातून बाहेर पडणे सुलभ करण्यासाठी फोर्स मेज्युअर कलमांचा समावेश आहे. यामुळे 2021 मध्ये 45% असलेली रशियन गॅसवरील अवलंबित्व 2024 मध्ये 19 पर्यंत कमी झाले असून आवश्यक पायाभूत सुविधा आणि अमेरिकन LNGच्या पुरवठ्यामुळे ते पूर्णपणे संपुष्टात येईल. प्रादेशिक वादामुळे रवांडाचा ECCAS मधून माघार. 7 आणि 8 जून रोजी रवांडाने मध्य आफ्रिकन राज्यांची आर्थिक समुदाय ECCAS मधून अधिकृतपणे माघार घेतली. या मागचे कारण म्हणजे रवांडाला त्याच्या नियोजित फिरत्या अध्यक्षपदाचा हक्क नाकारण्यात आला आणि त्याऐवजी इक्वेटोरियल गिनियाला हे अध्यक्षपद देण्यात आले. किगालीचे काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक किगालीने काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक DRC आणि त्याच्या सहयोगी देशांवर रवांडाला बाजूला करण्यासाठी ECCAS चा वापर केल्याचा आरोप केला आणि कलम 6 अंतर्गत सतत होणाऱ्या करारभंग आणि फेरफारांचा उल्लेख केला. या निर्णयामुळे DRCच्या पूर्व भागातील M23 बंडखोरांना रवांडाचा कथित पाठिंबा असल्याचा दाव्यावरून तणाव वाढला आहे, जो रवांडा ठामपणे नाकारतो. DRCने या निर्णयाचे स्वागत करताना नमूद केले की ECCAS ने रवांडाच्या सैन्याला काँगोच्या प्रदेशातून माघारी जाण्याचे आवाहन केले होते. भारताने 2027च्या जनगणनेची अधिसूचना दिली. त्यात जातीनिहाय मोजणीचा समावेश. जून 2025 मध्ये केंद्र सरकारने 16वी जनगणना औपचारिकरित्या जाहीर केली, जी 2 टप्प्यांमध्ये पार पाडली जाणार आहे. घर नोंदणी 1 मार्च 2027 पासून सुरू होईल आणि लडाख, जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश यांच्यासारख्या हिमाचलित भागांमध्ये 1 ऑक्टोबर 2026 पासून. विशेष म्हणजे 1931 नंतर पहिल्यांदाच जातनिहाय मोजणीचा समावेश करण्यात येणार आहे, ज्यामध्ये अनुसूचित जाती जमातीपुरते मर्यादित न राहता सर्वच जातीविषयी माहिती गोळा केली जाईल. ही माहिती डिजिटल मोबाईल ऍप्स द्वारे संकलित केली जाईल. सप्टेंबर 2024 मध्ये मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून
राजकीय नेते व राज्यस्तरीय जात सर्वेक्षणाद्वारे करण्यात आलेल्या दीर्घकालीन मागण्यांची दखल घेतली गेली आहे. विरोधी पक्षांनी राजपत्रामध्ये जात हा शब्द नसल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले असले तरी गृह मंत्रालयाने अनेक प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्याचा समावेश स्पष्ट केला. इस्रायल इराण संघर्ष थेट हवाई हल्ले आणि प्रत्युत्तरामुळे तीव्र तीव्र झाला. इस्रायलने 13 जून रोजी ऑपरेशन रायझिंग लायन सुरू करून 200हून अधिक विमानांद्वारे इराणच्या अणु आणि लष्करी ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. यात नातान्झ क्षेपणास्त्र तळ, IRGCचे नेतृत्व आणि अगदी सरकारी टीव्ही मुख्यालयावरील हल्ले करून वरिष्ठ कमांडर व शास्त्रज्ञ ठार केल्याचे वृत्त आहे. इराणने प्रत्युत्तरादाखल शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे इस्रायलच्या शहरांवर आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले करून नागरी मृत्यू घडवले आणि सर्वत्र हवाई हल्ला इशारे वाजले. या संघर्षात 450हून अधिक इराणी आणि 24 इस्रायली नागरिक ठार झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी समर्थन जाहीर करून नौदल तैनात केले व इराणला बिनशर्त आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. मात्र थेट हल्ले करण्यास टाळाटाळ केली. राजनैतिक प्रयत्न अपयशी ठरत असताना प्रादेशिक संघर्ष वाढवण्याचा आणि अमेरिकेच्या अधिक खोलवर गुंतण्याचा धोका वाढतो आहे. भारताने अण्वस्त्र साठा वाढवला, पाकिस्तानवर आघाडी कायम ठेवली. सिप्री अहवाल. भारताने 2024 मध्ये आपला अण्वस्त्र साठा मर्यादितरित्या वाढवून 172 वरून सुमारे 180 वर वॉर हेड्स केला आहे आणि अत्याधुनिक कॅनिस्टराइज्ड क्षेपणास्त्र प्रणाली अग्नी प्राईम आणि MIRV सक्षम अग्नी 5 यासारख्या तैनात करून सुरक्षितता, प्रतिसाद क्षमता आणि एकाच वेळी अनेक वॉरहेड्स पोहोचवण्याची क्षमता वाढवली आहे. या आधुनिकीकरणामुळे भारताने पाकिस्तानवर अंदाजे 170 वॉरहेड्स आपली आघाडी कायम ठेवली असून हे प्रादेशिक व जागतिक स्तरावरील वाढत्या शस्त्र स्पर्धेचेही प्रतिबिंब आहे. सिप्रीच्या मते प्रक्षेपण सज्ज संरचना व पुढील पिढीच्या प्रणाल्यांकडे होणारा हा बदल एक नव्या सिद्धांतिक दिशेचा संकेत असू शकतो, ज्यामुळे पारंपरिक संघर्षाच्या काळात अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांमध्ये तणाव वाढण्याचा धोका आहे. पंतप्रधान मोदींना सायप्रसच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित. 16 जून 2025 रोजी सायप्रसच्या सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस तिसरा या पुरस्काराने पंतप्रधान मोदींना गौरवण्यात आले. या प्रतिष्ठित पुरस्कारासह 28 अशा सन्मानांसह ते सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवणारे भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. पंतप्रधान मोदींनी हा सन्मान भारतातील 1.4 अब्ज लोकांच्या 1.4 अब्ज लोकांना अर्पण करून दोन्ही देशातील दृढ मैत्री, सामायिक मूल्ये आणि चिरकाल टिकणाऱ्या संबंधांवर भर दिला. 2 दशकांहून अधिक कालावधीनंतर भारतीय पंतप्रधानांनी केलेली ही एक ऐतिहासिक भेट व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी असून प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सायप्रसला भारताचा पाठिंबा दर्शवण्याचाही संदेश यामध्ये आहे. बिहारमध्ये आंतरदेशीय जलमार्गांसाठी मोठी पायाभूत सुविधा गती. बेंगळुरू मेट्रोच्या येलो लाईनचे संचालन लवकरच सुरू. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी बिहारमधील अंतर्देशीय जलमार्गांच्या विकासाला मोठे प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे व्यापार आणि वाहतुकीला चालना मिळेल. या उपक्रमाचा उद्देश बिहारच्या नदी जाळ्याचा वापर करून आर्थिक वाढ साधणे हा आहे. त्याचवेळी बेंगळुरूच्या नम्मा मेट्रोच्या येलो लाईनचे अंशतः संचालन सुरू होणार आहे असून या नवीन मेट्रो लाईनमुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि गजबजलेल्या शहरातील नागरी वाहतूक सुधारेल. या 2 वेगवेगळ्या पायाभूत प्रकल्पांमुळे भारतातील विविध भागांमध्ये जोडणी सुधारण्याचा आणि विविध वाहतूक साधनांद्वारे आर्थिक प्रगतीला चालना देण्याचा सततचा प्रयत्न दिसून येतो.
एम एस धोनी यांचा आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश. भारतीय क्रिकेटचे महानायक एम एस धोनी यांना आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम 2025च्या वर्गामध्ये औपचारिकरित्या समाविष्ट करण्यात आले आहे. 9 जून 2025 रोजी घोषित झालेल्या या सन्मानासह हा सन्मान मिळवणारे ते 11वे भारतीय क्रिकेटपटू ठरले आहेत. या वर्षीच्या निवडीच्या वर्गामध्ये धोनीसह मॅथ्यू हेडन, हाशिम अमला, ग्रेम स्मिथ, डॅनियल पोटोरी, सना मीर आणि सारा टेलर यासारख्या इतर 6 जणांचा समावेश आहे. त्यांच्या अद्वितीय कर्णधारपद, अप्रतिम फिनिशिंग कौशल्य आणि 3 आयसीसी मर्यादित षटकांच्या स्पर्धा, 2007 T20 विश्वचषक, 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या कर्तृत्वामुळे धोनींचे नाव क्रिकेटच्या सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये अजून अधिक दृढ झाले आहे. जागतिक लैंगिक समानता अहवाल 2025. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम WEF द्वारे 12 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला जागतिक लैंगिक समानता अहवाल 2025 हा या वार्षिक मूल्यमापनाचा 19वा अंक आहे. आइसलँडने सलग 16व्या वर्षी अव्वल स्थान टिकवले असून याने आपल्या लैंगिक असमानतेपैकी 92.6% दरी निर्माण केली आहे. 2000 दरी कमी केली आहे, सॉरी, दरी कमी केली आहे. 2022 पासून 90% पेक्षा जास्त असमानता कमी करणारा हा एकमेव देश आहे. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2025 मध्ये भारत 148 देशापैकी 131व्या स्थानी घसरला आहे. 2024 मध्ये भारत 129व्या क्रमांकावर होता. दक्षिण आशियामध्ये बांगलादेश सर्वोत्कृष्ट कामगिरी करत तब्बल 75 स्थाने उसळी घेतली असून राजकीय सक्षमीकरणात झालेल्या उल्लेखनीय प्रगतीमुळे तो जागतिक स्तरावर 24व्या क्रमांकावर पोहोचला आहे. अँड्रॉइड 16चे पिक्सेल उपकरणांवर टप्प्याटप्प्याने वितरण 11 जून 2025 पासून सुरू. गुगल अँड्रॉइड 16चे स्थिर आवृत्तीचे प्रकाशन सुरू असून बुधवार 11 जून 2025 पासून निवडक पिक्सेल उपकरणांवर प्राथमिक रोल आउट सुरू झाले आहे. हे एक मोठे अँड्रॉइड संस्करण सामान्यपेक्षा लवकर जारी झाले असल्याचे दर्शवते, ज्यामुळे गुगल आपल्या प्रकाशन चक्राला गती देण्यावर आणि अद्यतने अधिक लवकर वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यावर भर देत असल्याचे स्पष्ट होते. इस्रोचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला AX4 मोहिमेअंतर्गत ISS वर जाणार. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आगामी एक्झाम मिशन AX4 मध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. ही मोहीम आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी ISS असलेली खाजगी अंतराळवीर मोहीम आहे, जी एक्झॉम स्पेस, नासा आणि स्पेस एक्स यांच्या भागीदारीत आयोजित करत आहे. या मोहिमेदरम्यान इस्रोचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे ISS वरच्या त्यांच्या 14 दिवसीय वास्तव्यादरम्यान इस्रो आणि इतर भारतीय संस्थांनी तयार केलेले 7 प्रयोग पार पाडतील. AX4 मोहिमेला अनेक वेळा विलंबाचा सामना करावा लागला आहे. प्रारंभी ही मोहीम 11 जून 2025 रोजी प्रक्षेपित होणार होती, परंतु स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटच्या लॉन्च बूस्टर तपासणी दरम्यान द्रव ऑक्सिजन LOX गळती वाढल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. अलीकडेच हे प्रक्षेपण पुन्हा पुढे ढकललेले असून आता ते 22 जून 2025 पूर्वी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राने सायबर सुरक्षा धोरण 2025 तयार करण्यासाठी कार्यदल स्थापन केले. जानेवारी 2025 मध्ये महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान, कायदा आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आणि आशिष शेलार यांनी सायबर सुरक्षा धोरण 2025 तयार करण्यासाठी 15 सदस्यीय कार्यदलाची स्थापना केली असल्याची घोषणा केली. हे धोरण महत्वाचे आहे कारण भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राची लक्षणीय भूमिका आहे आणि सुमारे 800 सरकारी सेवा
आता ऑनलाईन दिल्या जात आहेत. हे धोरण पुढील उद्दिष्टे साध्य करण्यावर भर देईल. सायबर पायाभूत सुविधा मजबूत करणे, सायबर सुरक्षा सेवा प्रदान करणे आणि प्रशिक्षण व जनजागृती मोहिमा राबवणे. अहमदाबादमध्ये एअर इंडिया फ्लाईट 171चा अपघात. 12 जून 2025 रोजी एअर इंडिया फ्लाईट 171 बोईंग 787-8 ड्रीम लाइनर अहमदाबादहून लंडन गॅटविक विमानतळाकडे जात असताना उड्डाणानंतर लगेचच दुर्दैवीरित्या कोसळले. या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू सदस्य होते आणि हे विमान अहमदाबादच्या मेघाणी नगर परिसरातील बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल ब्लॉक आणि डॉक्टरांच्या निवासस्थानावर आदळले. या दुर्घटनेचा तपास भारताच्या विमान अपघात तपास ब्युरो AAIB करत आहे. हा अपघात भारताच्या इतिहासातील आणि गेल्या दशकातील जगातील सर्वात भीषण विमान दुर्घटनांपैकी एक मानला जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने A1 171 हा फ्लाईट क्रमांक आदरपूर्वक सेवानिवृत्त केला असून अहमदाबाद लंडन गॅटविक मार्गासाठी त्याऐवजी AI 159 हा नवीन फ्लाईट क्रमांक दिला आहे. दिल्लीहून दिल्ली जून महिन्यातील विक्रमी उष्णतेच्या लाटेने होरपळत आहे. 2025 मध्ये दिल्ली विक्रमी जूनच्या उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे, जिथे फील्स लाईक तापमान 50 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त झाले असून सफदरजंग वेधशाळेने 43-43 डिग्री सेंटीग्रेड दरम्यानची उच्चांके नोंदवली आहे. एप्रिल मे महिन्यात संपूर्ण भारतात 450हून अधिक उष्णतेशी संबंधित मृत्यूंना कारणीभूत ठरलेल्या या प्रदीर्घ उष्णतेच्या लाटेमुळे दिल्लीच्या वीज ग्रीडवर प्रचंड ताण आला असून विजेची मागणी 8,231 मेगावॅट्सवर पोहोचली आहे. यासोबत पाणी टंचाई वाढल्यामुळे पाणी वाया घालवण्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दिल्ली सरकारच्या उष्णतेच्या लाटेवरील कृती आराखडा 2025 अंतर्गत हीट वेव्ह तसेच लवकर इशारे देण्यात येत असून शाळांसाठी विशेष सूचना जारी केल्या जात आहेत. दक्षिण पश्चिम मान्सूनच्या आगमनामुळे थोडा दिलासा मिळण्याची शक्यता असून या भागात त्याद्वारे आवश्यक असलेल्या गारवा येण्याची शक्यता अपेक्षित आहे. गोरखपूर लिंक एक्सप्रेसवेचे 20 जून रोजी उद्घाटन. पूर्व उत्तर प्रदेशच्या संपर्कात वाढ. गोरखपूर लिंक एक्सप्रेसवे 91.35 किलोमीटर लांबीचा 4 पदरी व नियंत्रित प्रवेश मार्ग असलेला हा प्रकल्प सुमारे 7,283 कोटी रुपये खर्च करून त्यावर करण्यात आला असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 20 जून 2025 रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे. हा एक्सप्रेसवे गोरखपूर जैतपूरला आजमगड सालारपूरशी जोडतो व पुढे पूर्वांचल एक्सप्रेसवे मध्ये एकत्रित होतो, ज्यामुळे लखनौला जाण्यासाठी लागणारा प्रवासाचा वेळ केवळ 3.5 तासावर येईल. गोरखपूर, संत कबीर नगर, आंबेडकर नगर आणि आजमगड जिल्ह्यांना फायदा होणारा हा प्रकल्प पूर्व उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला औद्योगिक कॉरिडॉर, पर्यटन आणि सुधारित वाहतूक व्यवस्थेद्वारे चालना देईल. यासोबत आधुनिक सुरक्षा वाहने आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टममुळे सुरक्षितता व व्यवस्थापन वाढण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात भारताचे पहिले पाण्याखालील संग्रहालय नियोजित. महाराष्ट्र भारताचे पहिले पाण्याखाली संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळ भित्तीचे आयोजन करणार असून हे प्रकल्प सेवामुक्त करण्यात आलेले आहे. भारतीय नौदलाच्या INS गुलदार या युद्धनौकेभोवती केंद्रित असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक्स जवळील वेंगुर्ला किनाऱ्याच्या परिसरात रुपये 46.91 कोटी खर्चाचा प्रकल्प केंद्रीय पर्यटन
मंत्रालयाच्या सहकार्याने व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ एमटीडीसी मार्फत राबवला जाणार आहे. हा प्रकल्प सागरी पर्यावरण, पर्यटन आणि जैवविविधता ला चालना देण्याचा उद्देश आहे. 1120 टन वजनाची लँडिंग शिप टँक जी जानेवारी 2024 मध्ये सेवामुक्त झाली आणि फेब्रुवारी 2025 मध्ये एमटीडीसी कडे सुपूर्द करण्यात आली. तिला पर्यावरणपूरक पद्धतीने स्वच्छ करून पाण्यात बुडवले जाईल. हा अनोखा उपक्रम स्कुबा डायव्हिंग आणि भविष्यात पाणबुडीद्वारे पर्यटनाची संधी उपलब्ध करून देईल. सागरी जीवांसाठी अधिवास निर्माण करेल आणि नौदलाच्या वारशाचे संवर्धन करेल. हा प्रकल्प 2025च्या शेवटी किंवा 2026च्या सुरुवातीला पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. प्रश्नमंजुषा. आजची प्रश्नमंजुषेमध्ये पहिला प्रश्न आहे, 12 जून 2025 रोजी अहमदाबाद जवळ कोणते विमान कोसळले? एअर इंडिया फ्लाइट AI-171. भारत आणि मंगोलिया यांच्यातील कोणते संयुक्त लष्करी सराव 13 जून 2025 रोजी संपन्न झाले? एक्सरसाइज नॉमॅडिक एलिफंट. ITI सुधारणा आणि कौशल्य केंद्रासाठी 60,000 कोटी रुपयांची निधी कोणत्या योजनेसाठी देण्यात आले? स्किल इंडिया 2047, राष्ट्रीय ITI सुधारणा योजना, उद्योग विकास योजना आणि विकसित भारत कार्यक्रम. प्रश्न क्रमांक 4, भारताने 26 मे 2025 रोजी कोणते महत्वाचे पर्यावरणीय नवोक्रम सुरू केले? भारत अंदाज प्रणाली, उच्च रिझोल्यूशन हवामान मॉडेल. प्रश्न क्रमांक 5, भारतासोबत महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चे सह आयोजन कोणता देश करणार आहे? श्रीलंका. खिचन आणि मेनार जलक्षेत्रांना रामसर यादीत कोणत्या उपक्रमांतर्गत समाविष्ट करण्यात आले? एक झाड आईच्या नावाने. हुकिंग द नेक्स्ट जनरेशन, हाऊ द टोबॅको इंडस्ट्री कॅप्चर्स यंग कस्टमर्स हा अहवाल नुकताच कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. IIT मद्रासच्या स्टार्टअप अग्निकुल कॉस्मॉसद्वारे नुकतेच प्रक्षेपित केलेले अग्निबाण कशासाठी ओळखले जाते? ए. रिमोट सेन्सिंगसाठी नवीन उपग्रह असल्यामुळे, संपूर्णपणे 3D प्रिंटेड इंजिन असलेले जगातील पहिले रॉकेट असल्यामुळे, किंवा कृषी उद्देशासाठी तयार करण्यात आलेले नवीन प्रकारचे ड्रोन असल्यामुळे. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढील आठवड्याच्या साप्ताहिक सदरामध्ये, चालू घडामोडींच्या सदरामध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, वाचन करत राहा. काळजी घ्या स्वतःची आणि परिवाराची. धन्यवाद.